ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकर रादयाळा. करुणाकर रादयाळा. करुणाकर दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो. तुमचा अनुग्रह लाधलो. सार्थ हरिपाठ अर्थात नाम महिमा. अभंग पहिला. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. तेने मुक्तीचारी साधियेल्या. तेने मुक्तीचारी साधियेल्या. तेने मुक्तीचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना. ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना. ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. देवाची द्वारी उभा क्षण भरी. तेने मुक्तीचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना. द्वारकेचा राणा पांडवा घरी. संत ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेऊन जवळजवळ 700 वर्षे झाली, परंतु ते त्यांच्या श्री ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव यासारख्या ग्रंथांच्या रूपाने आजही अमर आहेत. आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचा अर्थ समजून घेण्याकरता या ग्रंथाचे प्रयोजन केले आहे. हरिपाठातील हा पहिला अभंग वाचल्यानंतर म्हणजे म्हटल्यानंतर त्याचा सरळ अर्थ समजून येतो. पण जर कोणी म्हणेल की मला संपूर्ण अभंगाचा अर्थ समजला तर ते पटणार नाही. हरिपाठ हा निष्ठावान वाचतात, कारण जर निष्ठा नसेल तर त्यात आनंद वाटणारच नाही. जगद्गुरू जगद्वंद्य संत तुकाराम महाराज हे प्रातःकाळी आपले आण्विक कर्म आटोपल्यानंतर नियमाने प्रथम हरिपाठ म्हणत, कारण त्यांची श्री ज्ञानेश्वर महाराजांवर म्हणजे हरिपाठावर पूर्ण निष्ठा होती. ते खऱ्या अर्थाने वारकरी होते. ज्याप्रमाणे ब्राह्मणांकरिता शास्त्राने संध्या सांगितलेली आहे, त्याचप्रमाणे वारकऱ्यांस हरिपाठ सांगितलेला आहे. म्हणून संत तुकाराम महाराज व त्यांच्यानंतर झालेल्या संत विभूती हरिपाठ म्हणत व आजही सर्व वारकरी नियमाने हरिपाठ म्हणतात. वारकऱ्यांच्या जीवनात हरिपाठाला अनन्य महत्त्व आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ हा ज्ञानेश्वरीचा सार आहे. जणू काही ज्ञानेश्वरीचे मंथन करून माऊलींनी हरिपाठ रूपी नवनीत काढले आहे. आपण या हरिपाठ रूपी नवनीताचा स्वाद घेऊ. प्रथमतः आपण माऊलींच्या वरील अभंगाचा सरळ सरळ अर्थ बघू. देवाच्या दारात क्षणभर उभे राहिल्याने चारही मुक्तींची प्राप्ती होते. म्हणून मुखाने हरी हरी असे नाम तुम्ही उच्चारा.
त्यामुळे प्राप्त होणाऱ्या पुण्यसाठ्याची कोण गणती करू शकणार? जिभेने हरिनाम उच्चारणाची त्वरा करा, मग तुम्ही संसारात असलात तरी चालेल. संसारात राहून हरिनामाचा जप करत राहा असे तुम्हाला वेदशास्त्रे हात उंचावून सांगत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज हे महर्षी व्यासांना अनुसरूनच हे सांगतात. वेदव्यास यांनी महाभारतात भगवंताचे सतत स्मरण करणाऱ्या पांडवांच्या घरी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण वास्तव्य करीत होते असे सांगितले. हे सौख्य नामजप करणाऱ्यांनाच लाभत असते. आता या अभंगाचे विवेचन विस्ताराने करू. देवाची यद्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. देवाच्या द्वारात एक क्षण उभे राहिल्याने 4 मुक्तींची म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता प्राप्ती होते. अशा या 4ही मुक्ती साधल्या म्हणजे साधक या 4ही मुक्तींचा अधिकारी होतो. परंतु इतक्या सुलभ साधनाने मोक्ष कसा प्राप्त होणार? नित्य व्यवहारात आपणास हजारो लोक देवाच्या द्वारात दर्शनाकरता उभे असलेले दिसतात, पण त्यांना मोक्षाचा म्हणजेच मुक्तीचा अनुभव आलेला दिसून येत नाही. मोक्षाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः एके ठिकाणी केलेली आहे. ते म्हणतात, मोक्ष दुराराध्य कीर होय. म्हणजे मोक्षप्राप्ती अत्यंत कठीण आहे आणि वर सांगितलेल्या एवढ्या सुलभ साधनाने जर मोक्ष प्राप्त होतो तर त्याकरता शास्त्रात इतर साधने सांगण्याचे प्रयोजन काय? अशी शंका साहजिकच निर्माण होते. म्हणून या विषयाचा विचार होणे आवश्यक आहे. अभंगाच्या प्रारंभी जो देव शब्द आहे त्याच्या अर्थाचा प्रथम विचार करायला पाहिजे. देवपदाचा विचार भिन्न भिन्न शास्त्रकारांनी आपापल्या मतानुसार केलेला आहे. परमात्म्याच्या स्वरूपाचा निर्णय करण्यास मानवाच्या बुद्धीस स्वातंत्र्य नाही. माऊली म्हणतात, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे. म्हणून त्या स्वरूपाच्या निर्णयाला केवळ वेद हेच प्रमाणभूत मानले जाते. तसेच अपरोक्ष साक्षात्कारी साधू संतांच्या स्वानुभवात्मक वचनासच परमात्मा निर्णयाच्या बाबतीत प्रामाण्य मानणे आवश्यक आहे. परमात्मा अजन्मा, अमर, अविनाशी, अजर असा मानला जातो. शास्त्रवचनाप्रमाणे देवाची 2 रूपे आहेत, मूर्त व अमूर्त, साकार व निराकार, सगुण व निर्गुण. या ठिकाणी माऊलींना सगुण देव असे सिद्ध करायचे आहे. तसे पाहता काही ठिकाणी देवपदाचा अर्थ निर्गुण देव एवढाच करायचा आहे. सगुण आणि निर्गुण भाव माऊलींच्या दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास ते परब्रह्म अव्यक्त अज म्हणजे जन्मरहित, अवयव म्हणजे नाशरहित असे असून ते जेव्हा भक्तांच्या प्रेमाकरता प्रकृतीचा आश्रय घेऊन अवतार धारण करते तेव्हा ते सगुणात येते. अव्यक्त हे आकार आले, रूपा आले गुणवंत, बाप रखुमादेवीवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खुण. अशा प्रकारे ते अव्यक्त निराकार निर्गुण ब्रह्म जेव्हा सगुणात येते तेव्हा त्याच्या द्वारी अत्यंत श्रद्धेने नमन करणे ही क्रिया भावपूर्वकच झाली पाहिजे. संसारातील सर्व गोष्टींचा एक क्षण विसर पडून त्या भगवंताच्या चिंतनामध्ये जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याला स्वानंद सुखाचा आनंद प्राप्त होतो आणि ही क्रिया भक्तीत समाविष्ट होऊन भगवत कृपेद्वारा त्याला मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. माऊलींच्या या अभंगवाणीमध्ये देव या शब्दाचा अर्थ जो सगुणात आला आहे तोच देव परमात्मा असा अर्थ करणे योग्य वाटते. या ठिकाणी हरिपाठाचे अधिकारी सर्वसामान्य असे संसारी जीव असल्याने त्यांना अतिसूक्ष्म असा निर्गुणाचा विचार सांगणे उपयोगाचे नाही. तसे पाहता हरिपाठातही कित्येक ठिकाणी निर्गुणाचे वर्णन आलेले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास हरिपाठ अभंग क्रमांक 3 यात अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथोनी चराचर हरिसी भजे आणि अभंग क्रमांक 7 मध्ये ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एकनंदे. या ठिकाणी देव या पदाचा सगुणपर अर्थ करण्यास दुसरे कारण असे की यात नामस्मरणात प्राधान्य दिले आहे. महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. येथे भगवंताला नामरूपात आणणेच योग्य आहे. तुकाराम महाराजांनी केलेल्या नाही रूप नाही नाव नाही ठाव धराया या निर्गुण स्वरूपाच्या वर्णनाचा येथे उपयोग नाही. आता द्वार या शब्दाचा लाक्षणिक प्राप्तिसाधन असा अर्थ करणे योग्य होईल.
या ठिकाणी द्वार याचा अर्थ देवळाचे द्वार असा घेतला तर सामान्यांना पटेल, परंतु चिकित्सक भाविकांचे या अर्थाने समाधान होणार नाही. द्वार या शब्दाचा प्राप्ती साधन हा अर्थ कसा होतो हे सिद्ध करण्याकरता काही प्रमाण बघू. कारण देवाची या द्वारी उभा क्षणभरी म्हणजे देवाच्या द्वारात उभे राहून काही साध्य करायचे आहे ते द्वार कोणते, आणि द्वार हे साधन एकच आहे की अनेक. तर नाथ महाराज म्हणतात, प्रथम दारवंटा ते श्रवण, दुसरे द्वार ते साधन, नित्यानित्य विवरण ते तिजे, चौथा दारवंटा मनन, पाचवा निधिध्यास जान, सहावा ते वैराग्यपूर्ण, सातवा जान साक्षात्कार. तर माऊली एके ठिकाणी म्हणतात, जे ज्ञानाचा कुरुठा तेथे सेवा हा दारवंटा, म्हणजे सेवा हा दारवंटा द्वार अर्थात अंततः प्रवेशाचे साधन आहे असाच अर्थ निघतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवीचा आधार घेऊन आपण थोडा वेळ सर्वसामान्य जनांचा प्रभुप्राप्तीचा विचार जो हरिपाठाच्या पहिल्या अभंगात दिला आहे तो सोडून दारवंटा द्वार या शब्दाचा निर्गुण स्वरूप प्राप्तार्थ्यांच्या बाबतीत जरा विचार करूया. ज्या द्वाराने अंततः प्रवेश करता येतो ते द्वार खऱ्या अर्थाने कोठे आहे हे आपण बघू. मानवी देहातच ईश्वराचे अधिष्ठान असून त्याचा अंश आत्मा ज्याने त्या ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे तो देखील देहातच वास करतो. या नरदेहाला 5 कर्मेंद्रिय व 5 ज्ञानेंद्रिय आहेत. यातील 9 द्वारे उघडे असून 10वे द्वार गुप्त आहे. जोपर्यंत आत्मा हा मन इंद्रियांपासून मुक्त होऊन या 10व्या द्वारे येत नाही तोपर्यंत आत्मा त्या परमपुरुषाला जाऊन मिळत नाही. याबाबत संत कबीर आणि इतर महात्मे पुरावा देतात. 9 द्वारे परगट किये 10वा गुप्त रहाया. या 9 द्वारांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. 2 डोळे, 2 नाकपुड्या, मुख, गुदद्वार आणि इंद्रिय अशी 9 द्वारे असून 10वे द्वार 2 भ्रूमध्ये म्हणजे 2 भुवयांमध्ये आहे. त्याला शिवनेत्र म्हटले जाते. अंतरी प्रवेश करण्याकरता याच द्वारातून जावे लागते. ज्या वेळेला आमचा आत्मा या ठिकाणी येतो त्याच वेळेला तो दिव्य पुरुषाला जाऊन मिळतो. भगवान श्रीकृष्णसुद्धा गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात याचा उल्लेख करतात. तो श्लोक असा, सर्वद्वारांनी संयम्य मनोहृदी निरुद्धच. तसेच 2 भुवयांमध्ये आपला आत्मा उत्तम रीतीने स्थापन केल्याशिवाय आपण त्या सर्वश्रेष्ठ दिव्य पुरुषाला जाऊन मिळू शकत नाही. याचा उल्लेख भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 8व्या अध्यायात 9व्या व 10व्या श्लोकात करतात. कविं पुराण मनुषासितार मनोरणीयांस मनुस्मरेद्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भूर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सत्तं परं पुरुषमुपेति दिव्यम. वरील श्लोकाचा अर्थ असा, भगवान म्हणतात, सर्वज्ञ पुरातन नियामक सूक्ष्माहून सूक्ष्म सर्वाधार अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे तेजस्वी व अंधकाराहून पलीकडचा असा परमश्रेष्ठ दिव्य पुरुषाचे जो मनुष्य अंतकाळी एकाग्रचित्ताने भक्तिपूर्वक योग सामर्थ्याने आपला आत्मा 2 भुवयांमध्ये उत्तम रीतीने स्थापून सारखे ध्यान करतो तो भक्तियुक्त पुरुष सर्वश्रेष्ठ दिव्य पुरुषाला जाऊन मिळतो. शास्त्रवचनावरून असे सिद्ध होते की जोपर्यंत माणूस या 10व्या द्वारात प्रवेश करीत नाही किंवा हे 10वे द्वार म्हणजे 3रे नेत्र शिवनेत्र उघडत नाही तोपर्यंत तो त्या प्रभूचे दर्शन करू शकत नाही. एका अर्थी हे नेत्र बंद असलेला मनुष्य अध्यात्मविद्येच्या दृष्टीने आंधळाच होय. संत कबीर म्हणतात, कहू कबीर सब जग अंधा किस किस को समझाऊ. सारे इंद्रियांच्या घाटावर झोपलेले आहेत. पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैसे अंध क्या सोये गफलत के मारे जाग जाग उठ जाग रे. सारे लोक झोपलेले आहेत. त्यांना संत महात्मे येऊन जागृत करतात आणि अशा संत महात्म्यांच्या कृपा प्रसादानेच गुरुकृपेनेच 3रे नेत्र उघडते. कोणी जागृत पुरुषच झोपलेल्यांना जागे करू शकतो. 9 द्वारे पार करून आत्मा स्वबळावर 10व्या द्वारी शिवनेत्राच्या ठिकाणी येऊ शकत नाही.
यासाठी कोणा समर्थ सद्गुरूंची आवश्यकता आहे. याची सत्यता आत्तापर्यंत ज्या ज्या महान विभूतींनी परमेश्वराची प्राप्ती, त्याचा साक्षात्कार, सायुज्य मुक्ती प्राप्त करून घेतली, त्या प्रत्येकाच्या शिरावर कोणत्या ना कोणत्या सद्गुरूंचा, महात्म्यांचा वरदहस्त होता, यावरून असे दिसून येईल. आत्तापर्यंत झालेल्या अवताराधिकांनी सुद्धा सद्गुरूंची कृपा संपादन करून त्या परमपुरुषाची प्राप्ती करून घेतली आहे. संत नामदेव महाराज म्हणतात, प्रत्यक्ष परब्रह्म श्रीरामचंद्र वशिष्ठ मुनींद्र गुरु त्याचा, या लागी सद्गुरूचे भजन सर्वाहुनी वरिष्ठ जाण, अवतारांधिक आपण सद्गुरूशी शरण निघाले. यावरून असे म्हणावे लागेल, म्हणून जाणतेनी गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. संत रामेश्वर एके ठिकाणी म्हणतात, गुरु परब्रह्म देवाचाही देव, त्यासी तो मानव म्हणू नये. कबीर म्हणतात, गुरु को मानुष जानत, जन्म जन्म होय श्वान. वरील विवेचनावरून देवाचे खरे द्वार समजून येईल आणि त्या द्वारात गुरुकृपेशिवाय प्रवेश मिळणार नाही व द्वारात प्रवेश मिळाल्याशिवाय ईश्वर प्राप्त होणार नाही, हे कटू सत्य वाचकांनी ध्यानी ठेवावे. आता आपण अभंगाच्या पहिल्या कडव्यातील उभा क्षणभरी या पदात सांगितल्याप्रमाणे क्षणभर उभे राहायचे म्हणजे काय ते पाहू. कोणी म्हणेल, एका क्षणाने कार्यभाग कसा साधेल? या शंकेचे उत्तर, येथे क्षण हे उपलक्षण आहे. संसारासक्त लोकात सर्व संग परित्याग करून अखंड नामस्मरण करीत जा असे म्हटले तर ते रुचणार नाही आणि कोणीही संसाराचा परित्याग करून नामस्मरण करणार नाही. ही प्रापंचिक माणसाची नाडी ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखली. हाताने काम करा, मुखाने राम म्हणा, याकरिता छोटीशी 1-2 उदाहरणे देऊन ही गोष्ट पटवून द्यावी लागेल. लहान मुलाला खेळ सोडून शाळेत दूर चालत जाणे आवडत नाही. त्याकरता त्याची आई त्याला गोड चॉकलेट देऊन म्हणते, बाळ तू आजचा दिवसच शाळेत जा. गोड बोलून मुलाला त्याचे बोट धरून आई शाळेच्या रस्त्याने चालू लागते. मुलगाही चॉकलेटच्या गोडीने चालू लागतो. थोडे अंतर चालून गेल्यावर मुलगा म्हणतो, आई मी नाही चालणार, शाळा फारच लांब आहे. त्यावेळी त्याची आई त्याला म्हणते, बाळ ती बघ शाळा दिसते, जवळच तर आहे. असे गोड गोड बोलून त्याला शाळेपर्यंत नेते आणि एकदा का शाळेची गोडी मुलाला लागली की तो न कुरकुरता आपणाहून दररोज शाळेत जाऊ लागतो. तोच मुलगा पुढे डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ होतो असे आमच्या पाहण्यात येते. दुसरे उदाहरण म्हणजे आजारी असलेल्या मुलाला औषध देताना आई म्हणते की बाळ हे औषध तू एकदाच घे. मात्र रोग नाहीसा होईपर्यंत रोज असेच म्हणत ती आपल्या बाळाला ते औषध सतत देत असते. तद्वतच ज्याला प्रथम हरिनामाची गोडी नसते त्याला क्षणभर तरी हरिनाम घे असे सांगावे लागते आणि मग एकदा त्याला गोडी लागली की तो हरिनाम सतत घेत राहतो. क्षणभर म्हणजे एक क्षण असाच अर्थ ज्ञानेश्वर माऊलींना अभिप्रेत असता तर त्यांनी खालील वचने उच्चारली नसती. नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी, कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी, रिकामा अर्धघडी राहू नको, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळे. प्रथम फक्त क्षणभर नाम घे असेच सांगावे लागते आणि या क्षणाक्षणाच्या नामसेवनानेच पुढे अखंड नामस्मरणाची आवड उत्पन्न होते आणि ती उत्पन्न झाली म्हणजे संत कबीर महाराज म्हणतात तशी आमची स्थिती होईल. सुमिरन की सुधी यों करो जैसे दाम कंगाल, कहे कबीर बिसरे नहीं पल पल लेही संभाल. अर्थात एखादा कंगाल माणूस एक एक पैसा जोडून धन जमा करतो व तो प्रत्येक वेळी ते मोजत बसतो आणि म्हणतो आज इतके रुपये जमा झाले, उद्या इतके रुपये जमा होतील. तो रात्रंदिवस पैशाचे चिंतन करतो. उठता बसता खाता पिता जागेपणी झोपेत देखील त्याला रुपयांची चिंता असते. संत कबीर महाराज म्हणतात की आम्हीही प्रत्येक क्षणी हरिनामाचे स्मरण त्या कंगालाप्रमाणे करायला हवे. इतके नामस्मरण व्हावे की माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, अशी तुकाराम महाराजांसारखी स्थिती व्हावी. अनंत काळाच्या दृष्टीने आपले आयुष्य म्हणजे एक क्षणच आहे. तेव्हा क्षणभर म्हणजे आयुष्यभर असाही अर्थ घेतला तरी चालेल. आणि अशी आयुष्यभर नामभक्ती करीत असता सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या चारही मुक्ती साध्य होतात असे महाराजांना अभिप्रेत आहे. मुक्ती म्हणजे काय?
जीवास तिची आवश्यकता काय, असे प्रश्न सर्वांपुढे उभे राहतात. पण ते प्रश्न अज्ञानमूलक आहेत. मुक्ती, मोक्ष, कैवल्य, निर्वाण, शांती, स्वातंत्र्य, परमानंद प्राप्ती, आत्यंतिक दुःखनाश इत्यादी अनेक नावे एकाच भूमिकेची आहेत. प्रत्येक जीवास स्वातंत्र्य हे अपेक्षित असतेच. अनादिकालापासून अज्ञानामुळे मूळचा स्वतंत्र असा जीव पारतंत्र्याचा अनुभव घेत असतो. म्हणजे देहादी अनात्मतत्वाचे तादात्म्य घेऊन जन्म मरण व त्रिविध ताप तो भोगतो. संसार बंधनामुळेच सर्व अज्ञानी जीव बद्ध आहेत. खरे पाहता हा जीव नसून मूळचा स्वतंत्र अनित्य अविनाशी आत्माच आहे. परंतु देह धारण केल्यामुळे देहाच्या मन, इंद्रिय व विषय, भोग यांच्या सहवासामध्ये तो इतका एकरूप होतो की तो स्वतःला विसरतो आणि जीवदशेला प्राप्त होतो. हेच बद्धतेचे लक्षण होय. नाथ महाराज म्हणतात, देहाभिमानाने दृढपण तेची बद्धतेचे लक्षण. देहाभिमानाने निरसन मुक्तता जाणती नाव. देहाभिमानाचे निरसन होणे म्हणजे सर्व दुःखांचा, त्रिविध तापांचा नाश होऊन मुक्त होणे होय. ही मुक्तता सतत नामस्मरणाने प्राप्त होते. पुढील ओवीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. वरील ओवीतील हरी शब्दाचा अर्थ बघू. पापांचे हरण करणारा तो हरी, यज्ञातील हवीर भाग हरण करतो तो हरी. ज्याचा वर्ण हरित आहे त्याला हरी म्हणतात. दुःखाचे हरण करणारा तो हरी. अशा हरीचे सामर्थ्य त्याच्या नामात येत असते. म्हणून तुम्ही मुखाने हरी म्हणा. जर मुखाने अखंड हरी म्हणत जाल तर तुम्ही एवढ्या अमर्याद पुण्याने युक्त व्हाल की त्या पुण्याची गणनाच कोणी करू शकणार नाही. शास्त्रामध्ये सकाम अशी जी यज्ञ यागादी कर्मे सांगितली आहेत त्यांचे फळ पाहिले असता ते मर्यादितच असते, कारण ते नाशिवंत असते. ते अगणित अमर्याद नसते, कारण पुण्यकर्माने प्राप्त होणारे कर्मफळ पुण्यसंच संपला की त्या पुरुषाला परत मनुष्यलोकात अथवा याहूनही अधिक हीन पशु किंवा इतर योनी जन्माला यावे लागते. ज्ञानेश्वर महाराज याबद्दल म्हणतात की पुण्यकर्माने इंद्रादी सुखे प्राप्त होतात, परंतु पुण्यलेश झाला म्हणजे परत मृत्यूलोकी यावे लागते. हे असो बहु ऐसे भोग इंद्र सुखा सरिसे, ते भोगी जाती जव असे पुण्यलेशो. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. या बाबतीत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जाते पुण्यक्षय अधोगती. तर या सर्व ओव्यांवरून नामस्मरणाने प्राप्त होणारे पुण्य वेगळे असून ते अगणित अमर्याद असे आहे असे स्पष्ट होते. तिसऱ्या कडव्यात महाराज म्हणतात, असोने संसारी जिव्हे वेगू करी. संसारात राहूनच जिव्हेला नामस्मरणाचा अखंड चाळा लावा. कोणी म्हणेल हे अखंड कसे शक्य आहे. त्याचकरिता महाराज प्रथम एक क्षण नामस्मरण कर असे म्हणतात. अशी थोडी थोडी सवय एकदा लागली की मग अखंड नामस्मरण सुरू होईल आणि या हरिनामाची एकदा गोडी लागली की मग हळूहळू या संसाराची आसक्ती कमी होऊन तो लटिका आहे, नाशवंत आहे याचा हळूहळू अनुभव येईल. याचा अर्थ संसाराचा त्याग करणे असा नाही, मात्र यात राहून आपली वृत्ती हरिनामाकडे असावी. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रियास आवडी लपू नको. हा संसार क्षणभंगूर आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार असे जाणले म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या तिसऱ्या कडव्याचा हेतू लक्षात येईल. हे जग मिथ्या आहे असे सर्व संत सांगतात. या संदर्भात स्वामीजी महाराज म्हणतात, दाता सुत परिवार ठगियन संग क्यों खोवही, क्यों नहीं करत विचार, जग मिथ्या यह है सही. या जगातील सर्व पदार्थ, पती पत्नी, मुलं बाळ, मित्र परिवार हे सर्व मिथ्या आहेत. संसारात स्त्री पुत्र परिवार ठगाप्रमाणे माणसाला ठगवतात. समजा एक ठग भेटला, त्याने मारून झोडून पैसे घेतले व तो निघून गेला. दुसरा ठग भेटला, त्याने कपडे काढून घेतले, पैसे वगैरे काही न मिळाल्याने रागाच्या भरात त्याने हातपाय तोडले. तिसरा ठग आला, त्याने पाहिले याच्याजवळ तर काहीच नाही, त्याला राग येऊन त्याने याची हत्या केली. एक वेळी असा मारणारा ठग व त्याचे आधीचे ठग परवडले, कारण ते आमच्या शरीराला अपाय करतात, आत्म्याला नाही.
संपत्तीपेक्षा संतती श्रेष्ठ आहे म्हणून एक वेळ आत्म्याव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी कोणी हिरावून घेतल्या किंवा त्यांचा आपण त्याग केला तरी चालेल, परंतु स्त्री पुत्रादी आम्हाला सतत त्यांच्या सुखदुःखाच्या विवंचनेत अडकून ठेवतात आणि अशा रीतीने ते आमच्या आत्म्यावर घाला घालून आमच्या आत्म्याचे ध्येय परमात्मा प्राप्ती यापासून आम्हाला वंचित करतात. याकरिता स्त्री पुत्रादिकांना माझे सद्गुरू मिठे ठग, गोड बोलणारे ठग असे संबोधितात. म्हणून ज्ञानराज माऊली या चरणात म्हणतात, असोनी संसारी जिवे वेगू करी, अर्थात संसारात राहून स्त्री पुत्रादी यांच्या मोहात न पडता जिव्हेने सतत नामस्मरण कर. या ओवीबद्दल कोणी अशी शंका घेईल की आत्तापर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी नामस्मरणाचे जे महात्म्य सांगितले ते त्यांचे स्वतःचेच मत आहे की पूर्वीच्या वेदशास्त्राधिकांचा या म्हणण्याला काही आधार आहे. तर अशी शंका उत्पन्न होण्यापूर्वीच माऊलींनी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हे उत्तर शंकाकारांना दिलेले आहेत. ते म्हणतात, असोने संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. याविषयीची साक्ष वेदशास्त्र आपल्या बाह्या उभारून देतात. म्हणजे नाममहिमा हा वेदशास्त्रांनीही वर्णिला आहे. प्रमाणच द्यायचे झाले तर हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात महाराज म्हणतात, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाते. ऋषीमुनींनी सुद्धा वेदशास्त्रांचेच अनुसरण केले. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. तुकाराम महाराज म्हणतात, वाचा बोलून वेदनीती करू संती ते केले. तसेच संत म्हणतात, वेद कतेब कहो मत झूठे झूठा सो जन न विचारे. अर्थात वेदशास्त्र हे खोटे आहेत असे म्हणू नका, कारण जे त्यांचा अभ्यास करून त्यांना समजून घेत नाहीत, त्याप्रमाणे आपले जीवन घडवत नाहीत, ते खोटे असतात. सारांश, माऊलींच्या नाममहात्म्य वर्णनास वेदशास्त्रे सुद्धा हात उभारून साक्ष देतात. अभंगाच्या शेवटच्या कडव्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासांची अखुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. वेदशास्त्र भगवान जे प्रत्यक्ष नारायणच होते, त्यांनी महाभारतात ही गोष्ट सिद्ध केली की द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आपली द्वारका सोडून पांडवांच्या घरी येतो व त्यांची सर्व कामे करतो. याचे कारणही तसेच होते. पांडव भगवान श्रीकृष्णाचे एकनिष्ठ भक्त होते. ते नित्य श्रीकृष्णाच्या नामस्मरणात आपला वेळ घालवित असत. त्यामुळे पांडवांचा अधिकार फार मोठा होता. अर्जुनाची भक्ती कशी होती याबद्दल सांगायचे झाल्यास म्हणता येईल की तो निद्रेत असताना सुद्धा त्याच्या रोमारोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असाच नामध्वनी निघत असे. आणि म्हणूनच तो वैकुंठनायक भगवान श्रीकृष्ण द्वारकेसारखी सुरम्य नगरी सोडून पांडवांच्या घरी नांदत असे. त्याने केवळ पांडवांच्या घरी वास्तव्यच केले नाही, तर त्या परमभक्त पार्थाच्या रथाचे कौरव पांडव युद्धप्रसंगी सारथ्य केले. भगवत नामाचा एवढा महान महिमा असल्यानेच माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. जय हरी.